आज आपण बनवणार आहोत पावभाजी। मी टाकलेलं आहे थोडंसं तेल तापल्यानंतर टाकू त्याच्यानंतर बटाटा, हा बटाटा मी धुवून घेतलेला आहे। थोडासा नंतर त्यात परतू देऊ। एक एक भाज्या टाकायचं। फ्लावर पण मी धुवून घेतलेली आहे। थोडंसं 1-2 टमाट्याची काप, याच्यात घातलेला आहे वाटाणा, बटाटा, फ्लावर आणि पावभाजी मसाला। याच्यात टाकू पाणी, थोडंच पाणी टाकायचं जेणेकरून मॅश करता येईल असं। अच्छा, 1-2 शिट्ट्या मी काढून घेते। पुढची प्रोसेस मी खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे। त्याला असं परतू देऊ। आता कांदा ब्राऊनच करून घ्यायचा असतो। त्याच्यात टाकू आपण टमाटो, त्याचा एकजीव करून घ्यायचा। इकडून तिकडून हलवत राहायचं। त्याच्यात टाकू आता ढोबळी मिरची, त्याला पण 2-1 मिनिटं परतून घ्यायचं। याच्यात टाकू चवीनुसार मीठ। मिठाने लवकर मॅश असं बारीक होतं, शिजलं जातं लवकर। हे बघा किती लवकर शिजलं जातंय। हे आहे मसाला। याच्यात पावभाजी मसाला, मिरची, हळद हे मी याच्यात टाकते। नंतर थोडंसं पाणी टाकणार जेणेकरून डागणार नाही आणि चांगलं शिजेल मऊ। हे बघा किती छान सुंदर आणि दिसतंय। आता टाकू आपण हे उकडलेल्या भाज्या। मी मॅश करून नाही घेतले, मी याच्यातच मॅश करणार आहे। करते
किती छान मस्त तरी आली त्याला. अशी पावभाजी तुम्ही पण करून खा मस्त. हे बघ किती लवकर मॅश होते. टाकते आता कोथिंबीर. मी याच्यात टाकते थोडंसं तूप किंवा तुम्ही बटर पण टाकू शकता. हे बघा किती सुंदर झाली आहे. याच्यात टाकलंय मी तेल तव्यावर. तुम्ही तूप सुद्धा, बटर सुद्धा किंवा तूप सुद्धा टाकू शकता. मी हे पाव गरम करून घेते. ओ हे बघा पावभाजी खाऊन टेस्ट करून बघा कशी झाली. खाण्यातच त्याचा वासच इतका छान आहे. वाव. हे बघा आमचे मिस्टर खातात. कशी झाली हो. अशी पावभाजी तुम्ही पण करून खा. आवडल्यास लाईक करा. मी खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे. त्याला असं परतू देऊ आता. कांदा ब्राऊनच करून घ्यायचा असतो. त्याच्यात टाकू आपण टमाटो. त्याचा एक जीव करून घ्यायचा. इकडून तिकडून हलवत राहायचं. त्याच्यात टाकू आता ढोबळी मिरची. त्याला पण 2-1 मिनिटं परतून घ्यायचं. याच्यात टाकू चवीनुसार मीठ. मिठाने लवकर मॅश असं बारीक होतं, शिजलं जातं लवकर. हे बघा किती लवकर शिजलं जातंय. हे आहे मसाला. याच्यात पावभाजी मसाला, मिरची, हळद हे मी याच्यात टाकते. म्हणजे थोडंसं पाणी टाकणार जेणेकरून डागणार नाही आणि चांगलं शिजेल मऊ. हे बघा किती छान सुंदर आणि दिसतंय.
आता टाकू आपण ह्या उकडलेल्या भाज्या. मी मॅश करून नाही घेतले, मी याच्यातच मॅश करणार आहे. करते ती छान मस्त तरी आली त्याला. अशी पावभाजी तुम्ही पण करून खा मस्त. हे बघ किती लवकर मॅश होते. टाकते आता कोथिंबीर. मी याच्यात टाकते थोडंसं तूप किंवा तुम्ही बटर पण टाकू शकता. हे बघा किती सुंदर झाली आहे. याच्यात टाकलंय मी तेल तव्यावर. तुम्ही तूप सुद्धा, बटर सुद्धा किंवा तूप सुद्धा टाकू शकता. मी हे पाव गरम करून घेते. ओ हे बघा पावभाजी खाऊन टेस्ट करून बघा कशी झाली. खाण्यातच त्याचा वासच इतका छान आहे. वाव. हे बघा आमचे मिस्टर खातात. कशी झाली हो. अशी पावभाजी तुम्ही पण करून खा. आवडल्यास लाईक करा. मी खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे. त्याला असं परतू देऊ आता. कांदा ब्राऊनच करून घ्यायचा असतो. त्याच्यात टाकू आपण टमाटो. त्याचा एकजीव करून घ्यायचा. इकडून तिकडून हलवत राहायचं. त्याच्यात टाकू आता ढोबळी मिरची. त्याला पण 2-1 मिनिटं परतून घ्यायचं. याच्यात टाकू चवीनुसार मीठ. मिठाने लवकर मॅश असं बारीक होतं, शिजलं जातं लवकर. हे बघा किती लवकर शिजलं जातंय. हे आहे मसाला. याच्यात पावभाजी मसाला, मिरची, हळद हे मी याच्यात टाकते. म्हणजे थोडंसं पाणी टाकणार जेणेकरून डागणार नाही आणि चांगलं शिजेल मग.
हे बघा किती छान सुंदर आणि दिसतंय. आता टाकू आपण हे उकडलेल्या भाज्या. मी मॅश करून नाही घेतले, मी याच्यातच मॅश करणार आहे. करते. किती छान मस्त तरी आली त्याला. अशी पावभाजी तुम्ही पण करून खा मस्त. हे बघ किती लवकर मॅश होते. टाकते आता कोथिंबीर. मी याच्यात टाकते थोडंसं तूप किंवा तुम्ही बटर पण टाकू शकता. हे बघा किती सुंदर झाली आहे. याच्यात टाकलंय मी तेल तव्यावर. तुम्ही तूप सुद्धा बटर सुद्धा किंवा तूप सुद्धा टाकू शकता. मी हे पाव गरम करून घेते. ओ हे बघा पावभाजी खाऊन टेस्ट करून बघा कशी झाली. खाण्यातच त्याचा वासच इतका छान आहे. वाव. हे बघा आमचे मिस्टर खातात. कशी झाली हो. अशी पावभाजी तुम्ही पण करून खा. आवडल्यास लाईक करा.